नमस्कार. आदिवासी भागामध्ये अदानी प्रकल्प नको म्हणून आज या गावाने ग्रामसभा आयोजित केलेली आहे. ग्रामसभेला प्रचंड मोठी गर्दी आहे. एकमुखी ठराव झालाय की अदानी प्रकल्प नकोच. तुम्ही या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेला, जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेला, तुम्ही उठाव केलेला आहे. आज तुम्ही ग्रामसभेला उपस्थित आहात, काय तुम्ही सांगाल? मी पहिल्या प्रथम या गावाचं अभिनंदन करतो की अत्यंत अवनीची कामं चालत, तरी अवनी बाजूला ठेवून सगळा तरुण वर्ग, महिला वर्ग, संपूर्ण बॉडी सांबुराने या ठिकाणी एकमुखाने अदानी प्रकल्प हटाव, अदानी हटाव म्हणून अशा प्रकारचा हा ठराव केला. त्याबद्दल मी खरं तर पहिल्या सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो. पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका सर्व गावकऱ्यांना आणि संपूर्ण जी गावं आमची या प्रकल्पामध्ये ज्या ज्या ग्रामपंचायतीला नोटीस आल्यात त्या ग्रामपंचायतचे सगळे सरपंच सगळ्यांना आम्ही सूचना दिल्यात. कालच एक आमची मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये जर सरपंचांना सूचना दिल्यात का जसा आज सुरुवात आजनवल्यापासून आहे, आज जसा हा ठराव झाला एकमुखाने की अदानी हटाव, अदानी हटाव, असा प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव करावा. कारण ह्या आमच्या ग्रामपंचायती त्याच्या अंतर्गत आहेत. इथं पर्यटन तालुके, इथं धरणग्रस्त आहे, म्हणजे 3 मुद्दे आहेत. आम्ही धरणामध्ये बुडाले, आम्ही या ठिकाणी खरं तर त्याच्या अंतर्गत आहोत. आम्ही या ठिकाणी 3 मुद्द्यावरती आम्ही खरं तर भांडणार आहेत. आणि या ग्रामपंचायत ठराव घेऊन आम्ही याचा कदाचित आता याच्यावरती संपूर्ण सगळी मंडळी पक्षाचे आहेत, काही तरुण मंडळी असेल, काही वयस्कर असतील, सर्वांनी आम्ही एका झेंड्याखाली येऊन खरं तर याला कडाडून आम्ही विरोध करणार आहेत. कारण आता आमच्या पोराला प्रश्न आहे. इथं काय राजकारणाचे दोडे बाजूला, परंतु या अदानीला 100% आम्ही जसं दिल्लीला जंतर मंतर झालं तसं जंतर मंतर झालं तरी चालेल, पण आम्ही या ठिकाणी हटणार नाही, अशा प्रकारची भूमिका आहे. आडोशा वस्तीला गेल्या वर्षी आम्ही एक मिटिंग घेतली होती. आता मध्ये भर पावसामध्ये काका आले होते. मुसळधार पावसामध्ये एक मिटिंग झाली, नंतर तिसऱ्यांदा इथे मिटिंग झाली, आज ही 4थ्यांदा मिटिंग होते. याच्यामध्ये अदानी तर आमचा वाणी साहेब, तुम्ही सगळे पत्रकार काका, लोकांना साहेब पंडित असेल, आज आमची प्रगती काय पाहिजे तुम्ही? जेवढी धरण्यात आली तेवढी आदिवासी भागात झाली. जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी बुडाले, अंबरनाथ तालुक्यामध्ये आदिवासी बुडाले, खेड तालुक्यामध्ये आदिवासी बुडाले, नगरला अकोला तालुक्यामध्ये सुद्धा आदिवासी बुडाले. मग आमची माणसं धरणात बुडावली. आता आम्ही डोंगर पर्वत राहायला आलो तर इथून आम्हाला म्हणतात उठा, इथून आमची हक्कलपट्टी करायला लागली. त्याच्यामुळे आमचा निर्णय आहे की याच्यामध्ये आमची मग आता वाजगे साहेब तुम्हाला मी धन्यवाद देतो. तुम्ही आता सगळ्या तालुक्याने आम्हाला पाठिंबा दिला, तरी तो पाठिंबा हे स्थानिक लोक आणि हे सगळे सरपंच मंडळ आम्ही घ्यायला तयार आहेत. कारण तुमच्या पाठिंब्याशिवाय, जनतेच्या उठावाशिवाय जंतर मंतर होणार नाही, अशा प्रकारची आम्ही खरं तर आमची भूमिका झालेली आहे. आणि म्हणून निश्चितपणे पत्रकार मित्रांनो, तुम्हाला पण तो झटके, तुम्ही आज आमच्या आडोशी आजनाला उठलाय, उद्या तुमच्याकडे प्रदूषण होणार आहे. त्या माणिकगाव धरणामधला ते पाणी उचलणार आहेत. या धरणातल्या त्यांनी पाणी उपरून त्या प्रकल्पाला वापरला तर आपल्याला जमिनीला सुद्धा प्यायला पाणी राहणार नाही. अशा प्रकारचा होऊ घातलेला प्रकल्प, याच्यावरती आम्ही सगळ्या बाजूने आम्ही तयारी केलेली. फार आम्ही 1 रुपया वर्गाने काढू, आम्ही फार वाटेल ते करू. परंतु जरी त्यांना महाराष्ट्र शासनाने म्हणतात परवानगी दिले, केंद्र सरकारने म्हणतात परवानगी दिले, जरी त्यांनी परवानगी दिली असेल तरी महाराष्ट्रात सर्वात भारी वकील आम्ही देऊ आणि आम्ही त्याच्यावर स्थगिती घेऊ, पण आम्ही कदापि अदानी प्रकल्प होऊ देणार नाही, असं आमच्या सर्वांची धारणा झालेली. या ठिकाणी काय ज्याचं जळतं त्यालाच कळतो. आज आमचं जवळ आज बघू शकतो आपण, आमच्याकडे अवनीला माणूस मेला तरी झाकून ठेवतात आणि अवनी करतात. परंतु आज आमची सगळी माणसं अवनी बंद करून या ठिकाणी आलेली आहेत. याच्या अगोदर मला तर असं वाटलं एसपी साहेब गाडगरला आले होते, मला वाटलं काय बंदोबस्त आला काय, म्हणून मी आपला तिथे गेलो. एसपी साहेब त्यांचा कार्यक्रम होऊन गेलता आणि म्हणून अशा प्रकारचं थोडी भीती वाटली की बाबा आम्ही इकडं उठाव करते, मोर्चा काढते, बाहेर देते, मग आता पोलिसाची यंत्रणा राबली का काय इकडं, म्हणून त्या गाड्या पाहिजे तिकडे आम्ही आलो. आणि म्हणून या ठिकाणी पश्चिम भागातील सर्व सरपंच, जे सरपंच या ठिकाणी जी गावं निवडल्यात त्या गावकऱ्यांनी
त्या गावाच्या सरपंचांनी प्रत्येकाने ठराव करावा. कुठल्याही प्रकारचा हा अदानी प्रकल्प होणार नाही अशी ठाम भूमिका सर्वांनी घेतलेली आहे आणि ती पत्रकार मित्रांनो तुम्ही पण घ्यावी, कारण पत्रकार हा एक तिसरा डोळा आहे आणि म्हणून आमच्या भावना चौथा डोळा. ठीक आहे, धन्यवाद. तुमची माझी माहिती अपुरी असेल, परंतु वाणी साहेब तुम्ही आज जुने पत्रकार आहेत, सिनियर आहेत, तुम्ही याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतला पाहिजे अशी आमची खरं तर संपूर्ण मगाशी अध्यक्ष साहेबांनी सांगितलं तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं यामध्ये जे जे माणसं सपोर्ट करतील पाठिंबा देतील त्याचं स्वागतच आहे. कारण याच्यामध्ये एकट्या दुकट्याचं काम नाही आणि एकट्या दुकट्या माणूस काही करू शकत नाही. हा संघर्ष पेटवावा लागणार आहे, हा संघर्ष पेटवावा लागणार आहे आणि आमच्या आदिवासी बांधवांना पेटण्याची सवय आहे. एकतर आदिवासी समाज लवकर पेटत नाही आणि पेटला तर तो विजत नाही याची जाणीव त्या अदानीला आहे का नाही मला माहित नाही. त्यांना वाटलं असेल आम्ही लय पैशावाले, आम्ही हे आंदोलन मुरगळून टाकू, आम्ही आंदोलनाचा उधळून लावू, पण तसं काही होणार नाही. आमच्यातली खाली बसलेली माणसं आम्हाला काय करून दगडधोंडा आणायला लागणार नाही. त्या आड्याच्या वतीला भरपूर दगड आहेत, भरपूर दगड आहेत. आम्हाला बंदुकीची गरज नाही. आमच्याकडे तिकडं साधनाची दांडकी आहेत, लाकडाची दांडकी आहेत. आम्ही हातात कोयता घेतला, प्रत्येकाने हातामध्ये एक एक दांडका घेतला तरी आम्ही तो प्रकल्प रोखू शकतो आणि आम्हाला झेल जरी झाली तरी आम्ही कधी घाबरत नाही आणि जेलला आम्ही कधी घाबरतच नाही. जेलमध्ये काय आमचं बाहेर घर आहे, त्याच्यामुळे चांगल्या कामासाठी जरी जेल झाली तरी आम्ही तिथं त्याला पण घाबरणार नाही. सर्व समाज बांधवांना मीडियाच्या माध्यमातून आव्हान आहे, सर्व पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो की आपण याच्यामध्ये राजकारण आणता निश्चितपणे सगळ्यांनी सावध व्हा. ज्याने त्याने ज्याच्या परीने आपण ताकदीने उतारलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा आपण साधी भोळेभाळे माणसं आहेत आपली आणि भोळेबाबड्या माणसांचा फायदा आज आपण बघतोय. आडोशी वस्ती असेल, गाडगर असेल, आज आपण म्हणतो पर्यटन आहे, उद्याला पर्यटन ते काही बंद नाही करणार पण आपल्या जमिनी ताब्यात घेणार. त्यांनी किती पैसे आम्हाला दिले जमिनीला तरी आम्हाला मान्य नाही. ते लगेच त्या पर्यटनाला टोल ठेवणार, त्यांची मत्सगिरी करणार, या मानवी धनता ताबा घेणार, हळूहळू करणार. ते एकदा त्यांना फक्त पाय ठेवून दिला का ते थांबत नसतात. मग ते तशा प्रकारचा घुसखोरी करतील. या ठिकाणी ग्रामपंचायत बांधव सरपंच ताई सगळे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते खरं तर या ठिकाणी साहेब सगळे रिटायर मंडळी बरीचशी आहे गावामध्ये. त्यांना पण माझी विनंती की आपण हे पुस्तकी ज्ञान हे चांगल्या प्रकारचं करावं. याच्यामध्ये आमच्या किल्ले पाहण्यामध्ये आमचे डावकर साहेब आहेत, त्याचप्रमाणे आमचे किरण मस्कर आहेत, अनेक माणसं आमच्यामध्ये हुशार आहेत ना, याच्यावरती अभ्यास करतील. तो अभ्यास करून ते पुढे आम्हाला मार्गदर्शन करतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तशी भूमिका मांडू आणि म्हणून काही जरी झालं वाणी साहेब, काही जरी झालं, जरी आमचा प्राण गेला तरी चालेल, त्या कड्यावरून आमचा कड्यावर झाला तरी चालेल, पण अदानी हटाव, अदानी हटाव, आदिवासी बचाव, आदिवासी बचाव ही भूमिका आम्ही प्रत्येकाने मनामध्ये बाळगली, या छत्तीमध्ये बाळगले. वाजगा साहेब इथं कुठल्या प्रकारचं ऍडजस्टमेंट नाही. कोणी येऊ द्या, काही येऊ द्या, उद्या कोण काय बोललं, कोण काय बोललं याच्याकडे लक्ष नाही. फक्त आमचा उद्देश एकच आहे की हा प्रकल्प आम्हाला इथं होऊ द्यायचा नाही. हा प्रकल्प इथे जर झाला तर इथून आमची जी आता तुमच्या गावाच्या ह्या ग्रामपंचायतीला नोटीस आल्यात ते सर्वांनाच ते खाते, फक्त ही सुरुवात करणार आहेत म्हणून ही सुरुवात होऊ द्यायची नाही. अधिकचं काय न बोलता परत एकदा मी खरं तर सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो. भर आवडीमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं उपस्थिती दाखवली, ग्रामसभा यशस्वी केली आणि या ग्रामसभेचा ठराव केला की अदानीला थारा नाही, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आपण एकदा सर्वांनी जोरदार घोषणा द्यायच्यात मोठा आवडून. मग तुम्ही मी पुढे म्हणतो आपल्याला मीडियाच्या माध्यमातून जाऊ द्या, आपल्या भावना काय आहेत, आपण काय करतो आणि काय करणार आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी एक दोन गोष्ट सांगू देऊ. अरे या अदानीचं करायचं काय, अरे या अदानीचं करायचं काय, अरे अदानी हटो, अरे अदानी हटो, अरे अदानी हटो, अरे या अदानीचं करायचं काय, अरे या अदानीचं करायचं काय, अरे या अदानीचं करायचं काय, अरे अदानी हटो, अदानी हटो. धन्यवाद.
हा जो प्रकल्प उभा राहणार आहे हो. हा किती एकर मध्ये उभा राहणार आहे आणि प्रकल्प नेमका काय आहे? या प्रकल्पावरती आमची माणसं काय अभ्यास करतात. आमच्यामध्ये आम्ही खरं तर आमचे काही आदिवासी शिकाऊ वकील आहेत ते पण याच्यावर अभ्यास करतात. मी मगाशी सांगितलं का आमचं एक डावकर म्हणून कार्यकर्ता आहे, त्यांच्याशी माझी चर्चा आली. किरण मस्कर म्हणून तरुण वर्ग, पण ही सगळ्यांची मदत लागणार आहे. ही याच्यामध्ये देवराम लांडे एकटा काही करू शकत नाही. ह्या सर्वसामान्य माणसाची आता शिकलेली पोरे सगळ्यांचंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता हे यर्नक साहेब आहेत त्या अनेक त्या ठिकाणी आमचा शुभम मुंडे अशी खूप मुलं आहेत त्या याच्यामध्ये हिराणी भाग घेतील अशी आमची भावना आहे. आणि याच्यामध्ये आम्ही खरं तर हे वाणी साहेब हे आमची पोटतिडकी बोलते. आज पाहिलं आमची माणिकवाडीच्या धरणामध्ये एवढी लोक आमची बुडाली, आज त्याच्यामध्ये काय घेतलं आमच्या हातामध्ये हो? काय परिणाम नंतर हळूहळू जसं पाणी भरलं तसं आमची लोक उठत गेली. शिरा इथे अर्धा किलोमीटर पाणीवर गेलं, इतकी वाईट परिस्थिती. कसं हे अदानीचं ठरवलं आहे आणि माहिती घेतलेली आहे का यांना केंद्र सरकारने मान्यता दिले, यांना राज्य सरकारने मान्यता दिले. फारीच्या खात्यामध्ये आम्हाला जरी हातभर रस्ता करायचा असेल तरी फारीच्या खात्याची आम्हाला हाड येतात. मग यांना खरं घराण्यावरून परवानगी दिली कशी? तर फारीची जमीन त्यांनी खालून ताब्यात घेतली कशी? याच्यात अनेक विषय आहेत वाणी साहेब, अनेक त्याच्यामध्ये अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामध्ये आम्हाला नुसता जुन्नर तालुका नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधून अनेक लोकांची गरज आहे. मी सकाळीच आमचे नेते आदरणीय जिरवळ साहेब त्यांच्याशी मी बोललो. जिरवळ साहेब एवढ्या व्यक्तीचा की आपण त्यांना आम्ही बोलून दरडा आमदार आमचा आदिवासी समितीचा, म्हणजे जेवढे आमचे 25 आमदार आहेत आदिवासी त्यांचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्या पण कानावर घातलं का आम्ही असा संघर्ष सुरू केलेला आहे. तुम्ही तिथे आम्हाला स्पॉटरवरती भेट दिली पाहिजे. ते मंत्रालयात म्हणलं प्रकल्प होतो आडोशी वस्तीला, मंत्रालयात मिटिंग घेऊन काय करणार? तुम्ही बघा ना आडोशी वस्तीवरून खाली बोलणं किती अंतर आहे, कसा कडे काय आहे. त्याला जिरवळ साहेबांचं मान्य केलं. म्हणजे माझी वेळ तुम्हाला मी देतो, मी 2 दिवस अगोदर सांगेल त्या ठिकाणी आडोशी वस्तीला तुम्ही लोक जमा. माझ्या समिती जे काय 4-2 आमदार येतील आणि मी मंत्री महोदय स्वतः त्यांनी याचं तिथं जिरवळ साहेबांनी कबूल केलेलं आहे. सध्या ते आता त्यांचं खरं तर तुकाराम मुंडेच्या ते खात्याचे मंत्री आहेत. तुकाराम मुंडे आता कसं म्हणजे भेसळ कशी केले त्याचे मुख्य आमचे नराळे जिरवळ आहेत. आणि जिरवळ साहेब ज्या आम्हाला आदिवासींना अन्याय झालता तर मंत्रालयाच्या 4थ्या मजल्यावरून खाली जाळीवर उघडते ते नराळ जिरवळ, आणि ते जिरवळ साहेब सुद्धा इथं येणार आहेत. त्याच्यामुळे आधार देण्याचं काम आम्हाला ते नक्कीच करतील. त्यांना जे काही माईताई लांडे आहेत या सध्या जिल्हा परिषदेवरती सदस्य म्हणून आहेत, त्या ठिकाणच्या सभागृहामध्ये काही या प्रकारच्या म्हणजे जे काही प्रकरण आहे अदानीचं या संदर्भात काही ठराव करतील का? या संदर्भात त्या संदर्भामध्ये माईताई लांडे आणि सोनाबाई दाभाडे या दोन्ही आपल्या आदिवासी जिल्हा परिषद सदस्य जुन्नर तालुक्यात आहेत. त्या ठिकाणी खरं तर लोकरेताई आंबेगाव तालुक्याच्या सदस्य आहेत. त्याचप्रमाणे आपले सुपेसाहेब जिल्हा परिषद खेडचे आहेत. त्याचप्रमाणे मावळचे पावशे साहेब जिल्हा परिषद सदस्य आहेत. ते पेशवेच्यावरती शिवसाहेब एकूण मिटिंग लावून सगळे जे 5 आपले जिल्हा परिषद सदस्य आहेत ते जिल्हा परिषद शिवणची आणि कलेक्टरची या संदर्भामध्ये सेपरेट मिटिंग माहिती आहे करणार आहेत. असं त्या आजही जे इकडे येणार होते त्या, पण त्या आज पण जिल्हा परिषदला गेल्यात. सर्व जिल्हा परिषद सदस्यांना एकत्र करून त्याच्यावरती ते मिटिंग करणार आहेत. कारण जो जिल्हा परिषद सदस्य असतो तो पदसिद्ध वन समितीचा सदस्य असतो, त्यांचा अध्यक्ष कलेक्टर असतो. कारण मी पहिला 5 वर्ष सदस्य म्हणून काम केलं, त्याच्यामुळं याच्यामध्ये कोणीच कमी पडणार नाही. लोखंडे साहेब, मुद्दा असा होता की जी काही आंजनावळे गावची ग्रामसभा आहे याची खरं तर वाट अनेक लोक बघत होते आणि या ठिकाणी जे ठराव होतील त्या ठरावाच्या अनुषंगाने पुढील जी काही कारवाई आहे या सगळ्या प्रक्रियेला घेऊन नेमकं आता काय रणनीती ठरलेली आहे आणि काय पुढे यानंतर करणार आहे? हे सगळ्या बाबी सर्वांना लोखंडे साहेब विश्वासात घेऊन करावं लागेल. कारण अदानी एवढं सोपं नाही. अदानी म्हणजे आता पंतप्रधानांचा मित्र असं कळते. आज आपण त्याच्यावर भाष्य करणं एवढं सोपं नाही. परंतु अदानी हे नाव पुढे तुम्ही नेटवर काढलं तर अदानीचं नाव मग अशी वाजगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळे सगळे आपले किरकोळ कारकोळ मतभेद बाजूला ठेवून अदानीच्या विरोधामध्ये जे लढा करायचे तो सर्वसामान्यांचा लढा हा यशस्वी करावा लागेल आपल्याला. हा प्रकल्प इकडे नको म्हणून सूरज वाजगे 9 तारखेपासून जुन्नरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शेजारी उपोषणाला बसणार आहे. तुमचा पाठिंबा असेल का?
तुम्ही सोबत उपोषणाला बसणार का? 100% आमच्यासाठी कोणी येऊ द्या, जयराम लांडे त्यांच्या घरी उपोषणाला बसेल. याचं कारण असं आहे की आमच्या तिथले आमच्या घरात पोट आले, त्याच्यामुळे सुरेश वाघे असू द्या, अन्यथा अजून कोणी येऊ द्या, आम्ही आज पण उद्या पण संघर्षाला आणण्यात तयारी केलेली आहे. सूरज वाझे सुरेश वाघेच्या पाठिंब्याला आमचा सूरज वाझे सुरेश वाघेंच्या उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा जयराम लांडेचा आहे. सगळ्यात महत्वाचा विषय, या तालुक्याचे आमदार, या विभागाचे खासदार या विषयावर ब्र शब्द काढत नाही. काय नेमकं तुम्ही काय सांगाल? आता त्याच्यावर मी बोलणार नाही, परंतु या तालुक्याच्या आमदारांनी, या तालुक्याच्या खासदारांनी आम्हाला येऊन पाठिंबा द्यावा आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर करावा, असं मी सर्व समाजाच्या वतीने त्यांना आवाहन करतो. जी 21 तारखेला जनसुनावणी होणार आहे, त्या जनसुनावणीला तुम्ही उपस्थित राहणार आहेत का? त्या जनसुनावणीची आज आमची दिशा ठरणार आहे. आम्ही अजून त्याच्यावरती चर्चा नाही केली. 21 तारखेची सुनावणी तर होऊन द्यायची का नाही, त्यांना येऊन द्यायचं का नाही, त्या ग्रामसेवकांचा ठराव केलेले. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.